आपली आवडाबाई नाही आली. आपली काय माझी आहे ती. अरे तुझीच आहे म्हणजे तेच ते काय तुमच्या अपर्णाला मी म्हटलं तर माझी. अरे काय वाटेल ते काय बोलतोस. वाजले किती सांग बरं. हा वाजले किती. अरे वाचले किती. 12. अरे मी घड्याळात तुला वेळ विचारली. आज वेळ विचारताय, उद्या माझा कत्ता विचाराल. पत्ता विचारीन. मग कत्ता शोधत माझ्या घरी याल. अरे मग येईन ना. मी घरी नसेन, मग माझी बायको असेल. मुली पोचायच्या आधी मी पोचलो पाहिजे, नाहीतर मी पुरा पोचेन. हे आणि तुम्ही पोचायच्या आधी मला माझ्या घरी पोचू द्या. बायको एकटी आहे माझी. अरे तात्या. शरद उपाध्ये सरांकडे यायचंय. सर तुमच्या कार्यक्रमात सर एक ऑब्जेक्शन आहे. मेष राशीला आणि कन्या यांचं लग्न नाही व्हावं. साधी गोष्ट आहे. मेष म्हणजे एक गाव दोन तुकडे, कन्या म्हणजे वाटाघाटी. मेषेच्या लोकांना सगळे रिझल्ट फास्ट पाहिजेत. मेष फार पोएटिक राशी नाही, फार रोमॅन्टिक राशी नाही. मेषेच्या माणसाला असं पत्नीशी सुद्धा फार हळूवार वागता येत नाही. उदाहरण देतो. जेवायला बसलेला असतो नवरा, बायको किती प्रेमाने विचारते नाही पोळी वाढू का. यांच्यासारखा रसिक माणूस किती छान बोलतो. अरे तू वाढणार नाही, वाढणार बेलाशक वाढ. एखादा असतो तो आणि वेगळा असतो. कन्यावाला घोळ घालतो. ती बाई विचारत पोळी वाढू का, हा पोटावर नाच फिरवतो. पोळी बघ तुला पाहिजे वाढ. दरम्यान जेवायला तू बसलास का. मी मेषवाला म्हणतो वाढल्यास टाकण्यात येईल. हे उत्तर ऐकल्यानंतर तो स्वभाव बघा. आणि कन्यावाली घोळ घालणारी. मग मेषेचा हा अतिशय फास्ट रिझल्ट हवा असणारा स्वभाव आणि घोळ घालणारी कन्या. पर कन्यावाल्यांना अनेक शंका असतात, संशय नाना तऱ्हेचे. कुतूहल तर फार असतं. एक कन्यावाला रस्त्यातनं जात होता आणि खांबावर एक काहीतरी लटकवलं होतं बोर्ड. अंधार त्याला दिसे ना, पाय वर करून बघायला लागला. शेवटी वर चढला आणि तिथे काय लिहिलं होतं, रंग ओला आहे. निळावून खाली आला. हे अशा प्रकारचे कुतूहल असतात. मेषवाला म्हणतो ह्यात वेळ काढू नको. मेषेचं तत्त्वज्ञान काय, स्ट्रिक्ट टू द पॉईंट, टेक नो टाईम, वेस्ट नो टाईम. आणि हे गोळ घालणारे म्हणजे अशा प्रत्येक राशीचे षडाष्टक होतात. तुम्हाला जो स्वभाव आवडत नाही तो त्या षडाष्टकवाल्यांचा असतो. षड म्हणजे 6, अष्टक म्हणजे 8. ज्या राशी एकमेकापासून 6व्या 8व्या पडतात त्यांना नको ना. बरं केलं तर काय होईल, मृत्यू वगैरे काय होत नाही. पण तुम्हाला त्या माणसाचा कंटाळाच येतो. तुम्ही काय संसार करणार, म्हणून मृत्यू षड असतो. मनुष्यांच्या राशीप्रमाणे त्याचे चेहरे निश्चय कुठेतरी त्याचे एक्सप्रेशन्स वगैरे मग तुम्ही जाणवतं. मी मगाशी मीन राशीचा उल्लेख केला तर त्या लोकांच्या चेहऱ्यावर काय असतं, एक थोडंसं एक्सप्रेशन वगैरे कमी असतं. कारण बुद्ध म्हटल्यानं तो नाही आहे, म्हणजे बुद्धिमत्तेचा भाग थोडा कमी होतो. मग हे इनोसंटली असे काही विनोद करतात. त्यांच्या काळ्या कोटावरनं मला आठवलं. मीन राशीची एक बाई आपल्या मुलाला घेऊन बसमधनं प्रवास करत होती आणि तो मुलगा काय म्हणतात चॉकलेटला तुमच्या त्या मुलांच्या, लॉलीपॉप खात होता आणि वकिलांच्या कोटाला लावत होता. पुन्हा खायचा लावायचं. वकिलाने 2-4 वेळा ऐकून घेतलं. म्हटलं मॅडम काय करतोय बघा. तर ती बाई म्हणाली बंडू असं करू नये, लॉलीपॉप खराब होतो की नाही. आमच्याकडे एक वेगळा सेगमेंट असतो जिथे रसिक प्रेक्षक हे तुमच्याशी बोलतात, त्यांना काही प्रश्न असतात. असे काही प्रेक्षक समोर बसलेले आहेत, त्यांना काही प्रश्न विचारायचं. विचारा. तुम्ही विचारा. तुमचं काय नाव आहे? माझं नाव भालचंद्र टेंबे. हा बोला. थेंब्या ताळे साथे त्यातला आहे तो. विनोद रे अति उत्साही प्रेक्षक शांत राहा, आवरस होतला. हा तुम्ही टेंबे विचारा. उपाध्ये सर. उपाध्ये सरांना. हा विचारा सर. की लग्नासाठी 36 गुण लागतात का नाही सर? हो. माझे 30च गुण आहे. 6 भूगोलातले गुण घेतले तर चालेल. पण 6च कमी पडतायत ना. 30ची मजा घेताय ना. थँक्यू सर, थँक्यू. मला एकदा प्रतिसाद परत विचारा. अशोक हांडे सरांना विचारायचं. नाही प्रश्न विचारा तर आधी. सर तुमचं चौरंग नावाचं पेपरमध्ये बघतोय, तुमचं आहे ना सर? तर मला आमच्याकडे पूजा आहे, मला चौरंग भाड्याने मिळेल का?
अरे संस्थेचं नाव असतंय हा. आपलं कार्यक्रम मोठे मोठे कार्यक्रम होत आहेत. आवाज की दुनिया ऐकलं नाही? हा अरे आवाज के फॅन बरोबर यांचं कार्यक्रम यांचं कार्यक्रम वा आहे. सर वा सर मी फॅन आहे तुमचा सर सर एक होऊन जाऊ दे सर एक रिक्वेस्ट सर सर काय काय होऊन जाऊ द्या. रजा मुराचा आवाज करा ना. वा वा. तुम्ही बघितलाय का कार्यक्रम बघितलाय आवाज की दुनिया बघितलाय का? आवाज नाही काढा ना सर. 1000 रुपये देतात सर. 1000 रुपये कार्यक्रम बघितलं नाही. अरे बरं ठीक आहे 500 रुपयाचा सुनील शेट्टीचा काढायचा सर काढा ना अरे ते काय आवाज काढतील ते नाहीत काढत आवाज वगैरे अरे चुकीचं बरं आहे. ठीक आहे तू काढ रे सुनील शेट्टी काढ. सुनील शेट्टी चला आवा येऊ द्या मला तुमच्या जागेचा वा 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 मस्त मस्त सर द्या ना 500 रुपये द्यायला 500 आणि कुणाला काय प्रश्न आहेत का? थांब रे आता मी विचारणार आहे का हा, लवकर, लवकर. हा, तुम्ही- बघा तिथे काय बसलंय ते वाकडा अति उत्साही. अरे तो बघतो बघा तो जाण्या हे बघायचं ना. अरे मी तुझाच मित्र आहे, तुझ्यासारखाच आहे. अरे मला माहिती आहे तू कुठून बोलतोय ते अरे तुझा मित्र घेऊन आलोय मी माहिती आहे तुला कुठे बघायचं आहे काय दाखव दाखव. या बघ. अरे ए अरे लाजतो का तिकडे बघ ना अरे लाजतो याला अरे तो बघ ना मित्र आलाय तुझा तो बघ ए, इकडे, इकडे. अरे लय लय ए, मी लाजतोय. तुझ्या मित्राला एक खास थांब थांब हे बघ अरे काय बाई, लाजला लाज सर 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 हे मला पण येतं हा सर येतं का? हा दाखव, अरे मी दाखव. कार्यक्रम करतो ना बाहेर दाखव, जाऊन माहिती आहे दाखव, काय दाखव. आणि कोणाला पण कळत नाही कोण बोलतंय ते कळलं काय अच्छा, अच्छा. दाखवूया हा, ए तुमची कला दाखवा तुम्ही. ए या बघ ए शान्या तो बघ तिकडे बघ हा चाल नाव सांग त्यांना तुझं नाव काय रे चांकी पांडे कोण बोलते ते कळत नाही ना. नाही ना का मग सर 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 जरा माझं भविष्य सांगा ना तुझं भविष्य अंधारात अरे कळतच नाही कोण बोलताय अजिबात कळलं नाही कोण बोलतायत. आहे ना हा फक्त तुम्ही बोलताय एवढं दिसलं आम्हाला. मला जरा नाही नाही आता नाही प्रश्न बाद एक मिनिट, झाले. मला सर सर नाही प्रश्न बाद झाले. पोलीस पोलीस आईच्या गावात सॉरी सर. पोलीस हा साहेब बोला सर. चुलबुल पांडे आले वाटतं. चुलबुल पांडे इथं पण चंकी पांडे होते. चुलबुल पांडे आले वाटतं. हा बोला साहेब बोला. पोलीस हा कळलं पुढे बोला. नाही कार्यक्रमात कोणी पोलीस ठेवता का तुम्ही? का? माझं पाकिट चोरीला गेलंय. तुम्ही पोलीस आहे ना? नाही नाही मी बहुरूपी आहे. हे बघा ना हे बघा चप्पल बघा ना हे बघा लाल नाही लाल आहे बघा ना सर. मी बहुरूपी आहे कार्यक्रमाला आलतो इथं बघितलं माझं पाकिट गेलं सर. प्लीज अरे पाकिट सांभाळून ठेवता येत नाही तुम्हाला. कुठे गेलं? काय माहित नाही चोरीला गेलं आता इथलं. अरे सांभाळून ठेवायचं ना जरा मग किती पैसे होते 5,000 होते भारीतलं पाकिट 5,000. ए चल काय पण काय खोटा सांगतो 10 रुपये होते त्यात नाही नाही खरंच सांगतोय मी. काय कदा सांगतो हे बघ 10 रुपये तुझा पाकीट, 100 रुपये झाला. हे काय पाकीट तुझं? अरे, तुझ्याकडे चोर आहे. हे पकड.